स्टार्ट होईल। तुम्हाला 3 षटकही 15 मिनिटात तुम्हाला फेकले गेले पाहिजेत। आम्ही पहिल्या षटकापासून टायमर सेट करणार आहोत। दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेत आणि इथून आपण पाहतायत धरणी मातेला प्रणाम करत फिल्डिंग सजवली जाते। 2 बॅटर आज कल्पेश पाटील अर्थातच मडवी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली, तर नॉन स्ट्राइक एंडला तन्मयला आपण पाहतायत, चिन्मयला आपण पाहू शकाल। चिन्मय तन्मय आणि एका साईडला कल्पेश अशी जोडी, तर चिन्मय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत। युवा उमरोळी टीम बॅटिंग करणारा संघ, चिंचणी एका साईडला आपण पाहतायत अच्चू बारी यांचा संघ पाहायला मिळतोय। आज जयेश रावरेला आपण पाहू शकाल, भंडारी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली। पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज चिन्मय। चला घाई करा, वेळ तोडू नका। 3 षटक 15 मिनिटात तुम्हाला फेकली गेली पाहिजे, त्याची दखल घ्या। टायमर सेट केलंय। वेळ खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे क्रिकेटच्या खेळामध्ये। स्टार्ट ऑफ द मॅच। 3 षटक 15 मिनिटे लक्षात असू द्या। आता मॅच स्टार्ट होईल आणि तिथून टायमर सेट केलं जाईल। एक 11ला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर काय शानदार सुरुवात। स्ट्रेट ड्राईव्हचा अप्रतिम फटका पाहायला मिळतो। सरळ चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी। चौकार ही ओळख आहे या खेळाडूची। विस्फोटक फलंदाज म्हणून सिच्युएशन नुसार खेळण्याची कला अवगत असलेला हा खेळाडू अर्थातच कल्पेश ला आपण पाहतायत। पहिल्याच बॉलवर सुंदर सुरुवात केली चिन्मयच्या अगेन्स्ट। पॉवर प्लेचं बंधन आणि पॉवर प्लेच्या बंधनात विस्फोटक फलंदाज हे नेहमीच चांगली सुरुवात करताना पाहायला मिळतात। आपल्या बॅटिंगने मन मोहित करतात आमच्या लाडक्या प्रेक्षकांना। अप्रतिम ऑफ साइडला फटका तर छान आहे, ऑन द राईज खेळला गेला होता। हर्षद बारी अर्थातच अच्चू बारी पुढे सरसावत असताना काय बॅटिंग केले या स्पर्धेमध्ये। 44 धावा पहिल्या सामन्यामध्ये आणि पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त त्याच एकंदरीत पॉवर प्लेच्या माध्यमातून त्यांनी बॅटिंग काय केली होती। आणि सुपर ओव्हर मध्ये तर आपण पाहिलं तर 24 रन्स कुठल्या होत्या श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीच्या अगेन्स्ट। अप्रतिम अप्परकट खेळण्याचा प्रयत्न, बाउन्स केला चिन्मयने। खूप चांगला जाळस या वेळेला विणलं गेलं होतं आणि त्यामध्ये ही शिकार मिळाली। फलंदाज बाद, कल्पेश एक हरहुन्नरी खेळाडू बॅक टू द डगआउट। षटक क्रमांक पहिला आहे। 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय। पहिल्या बॉलवर जर आपण पाहिलं तर चौकार आला, दुसरा बॉल 3 बॉल आतापर्यंत गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाज आता आपण पाहतायत सुशांत वजेला प्रमोट केले गेले। फार कमी वेळेत कमी वयामध्ये या खेळाडूला प्रमोट करताना खेळाडूकडे खेळण्याची कला आहे। अतिशय 360 डिग्री मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळतो। युवा उमरोळी ही टीम आपण पाहू शकतायत। सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा, आल्हाददायक असं वातावरण। आज रणरणत रखरखत ऊन आहे, मध्यंतर आपण पहिला ढगाळ वातावरण होतं। काही ठिकाणी तुरळक पावसाने सुद्धा मात्र हजेरी लावली। जोरदार पावसाचं आगमन झालं आणि अशातच आपण पाहू शकतायत की आता कुठेतरी चांगलं वातावरण पाहायला मिळतं। पोषकदायक असं वातावरण आपण पाहू शकाल। छोटे दिवस असल्या कारणाने अंधार लवकरात लवकर पसरतो। स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मिस टायमिंग। परिपूर्णता आपण पाहू शकतायत। बॅट आणि बॉलचा काही कॉन्टॅक्ट परफेक्ट होऊ शकला नाही, हलकीशी एज होती, शरीराचा वेध घेतला। सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने प्रशांत किनी आम्हाला दर्शवतायत जाऊन पोहोचते धाव संख्या 5 वर। सुरुवात तर चांगली केली चिन्मयने। पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली ॲबिलिटी यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय। सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं सातत्यपूर्ण संतोषजी जंगम या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम। एडवन टीम जशी जिंकली तशी त्यांच्या चेहऱ्यावर खुशी आपल्याला पाहायला मिळते। यावेळेला अप्रतिम सुरेख फटका पाहायला मिळतोय, सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनी लगत एक अप्रतिम झन्नाटेदार चौकार। गुड शॉट।
या चौकाराने संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. तन्मयचा अप्रतिम हा फटका आपण पाहू शकता. थोडासा लो फुलटॉस बॉल, पायावरचा बॉल अगदी नेत्रदीपक पद्धतीने खेळला गेला आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता फाईन लेग क्लिअर करणारा हा चौकार आपण पाहतायत. स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस ठरले गेले. लेफ्ट हँड बॅटरला फार कमी प्रमाणात अशा प्रकारचे फटके खेळताना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहतो. तन्मय पुन्हा एकदा सज्ज होईल. संघाची धावसंख्या 9 झाले. युवा उमरोळी, विकी पाटील हे बॅकबोन नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मितेशजी पाटील अर्थातच मिंकी दादा. ऑन साइडला खेळला गेला फटका तर छान आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना अच्चुबारी पुढे सरसावेल, फेकी करेल, तत्पूर्वी सहजगत्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 11 धावसंख्येवर. युवा उमरोळी प्रथम बॅटिंग करणारा संघ पाहायला मिळतो. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्यांनी आताच युट्यूबवर गेले असतील आणि पाटील नेटवर्क हे सर्च केलं असेल तर ते लाईव्ह स्पर्धेमध्ये पाहत असतील तर या 2 संघांमध्ये कडवी लढत. ते 2 संघ कोणते आहेत तर युवा उमरोळी आणि एका साईडला चिंचणी. युवा उमरोळी प्रथम बॅटिंग करताना संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. 11 रन्स. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर या वेळेला पहिल्या षटकांसाठी टायमर सेट केलं गेलं होतं आणि जवळजवळ पहिल्या षटकात 8 मिनिटे झालेत. प्लीज थोडंसं कॉपरेट करा. 6 मिनिटं आपण 6 ते 6.5 मिनिटे आपण गृहीत धरूया, कारण जेव्हा विकेट जाते तेव्हा थोडासा मध्यंतर वेळ जातो. सुधीरजी किनी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी राकेश घरत यांना विनंती करेन. राकेश घरत, आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान सुधीरजी किनी साहेब यांचं या ठिकाणी करायचं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. 11 रन्स. सुशांत वजे, राकेश घरत यांचे शुभ हस्ते या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतायत अनंत पाटील साहेब, नेहमीच क्रिकेटवर जिव्हाळपाड प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. अनंत पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. चिखलपाडा. मी कल्पेश पाटील यांना विनंती करेन, जे पिच क्युरेटर आहेत, मास्टर माइंड आहेत खेळपट्टी बनवण्याच्या बाबतीमध्ये. आणि अनंत पाटील साहेब एक स्वतः पॅकर सुद्धा राहिलेत. प्रांजल 11 या टीमला सातत्याने आपण पाहतो कॉपरेट करत असतात आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा आता चांगलं क्रिकेट खेळण्यास सुरुवात ज्यांनी केले, मनोहरजी पांडुरंग भोईर मावशांजी आहेत आणि जलसारवरून 2222 रुपयांचं आर्थिक सहाय्य त्यांनी केलेलं आहे, तर मंडळ त्यांचा ऋणी राहतोय. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल आपण पाहिलात, डॉट होता. दुसऱ्या बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सुशांत वजे थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. परफेक्ट त्या चेंडूच्या मिरिटमध्ये येत नाहीये, चेंडूच्या परफेक्ट लेंथवर खेळत नाहीये आणि त्याचंच कारण इथे आपण पाहू शकता. सुशांत वजे थोडंसं स्ट्रगल करतोय. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. युवा उमरोळी स्पर्धा येते 22 जानेवारी ते 26 जानेवारी. लाख मोलाची स्पर्धा 1 लाख उमरोळीच्या मैदानात. अतिशय सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असतं. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. मनगटाचा चांगला वापर केला होता. सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 रन्स 12 वर जाऊन पोहोचले गेली. एक्सपिरियन्स खेळाडू नाही आहेत या संघामध्ये. जर आपण पाहिलं तर चिन्मय आणि जिग्नेश हे अपकमिंग यंग टॅलेंट, आणि जयेश रावरे म्हणा, अच्चू बारी म्हणा, आपण या अगोदर मयूर तामोरेला पाहिलं होतं, करण रावरेला पाहिलं होतं. मात्र हे खेळाडू घेऊन चालतायत या खेळाडूंना, म्हणजेच पुढची पिढी या वेळेला जरूर घडवताना पाहायला मिळत आहेत. वेळेकडे लक्ष द्या. आतापर्यंत आपण पाहिलं तर दुसरं षटक आहे. दुसरं षटक किती मिनिटात होतं याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. जिग्नेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगला टप्पा, अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. ही लेंथ खूप महत्वाची भूमिका असते. जेव्हा तुम्ही ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला ठेवता तिथून थोडंसं वळण देण्याची तुमची एक कला असते. अशा वेळेला कधीतरी कठीण जातं फलंदाजासाठी खेळण्यासाठी, कारण शफल होईपर्यंत चेंडू जलद गतीने विकेट किपरच्या हातामध्ये जातात, तो वेळ मिळत नाही. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न खेळायचा होता. ऑन साइडला चेंडू ऑफ साइडला निघून जातोय. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट फेकी होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 13 धावसंख्येवर. पहा, अशा प्रकारची फेकी तुम्ही कधी करू शकता. कॉन्फिडन्स तुम्हाला कधी वाढतो, तुमचा कधी कॉन्फिडन्स वाढतो, तर त्यावेळेला तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता त्यावेळेला अशा प्रकारची तुम्ही फेकी करू शकता, आणि तेच केलं त्या फिल्डरने. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो.
यावेळेला ऑन साइडला स्टेप आउट झाले होते, शरीराचा वेध घेतला होता चेंडूने, परंतु या बॉलला मी पाठवणार बाउंड्री लाईनच्या बाहेर हे दर्शवत असताना छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान कीर्तिमान सुशांत वजेच्या बॅट मधून एक क्लास षटकार. हा संघर्षाचा षटकार होता. निलेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, राजनपाडा, आणि त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. मुख्य मंचावर उपस्थित झालेले आहेत, वेलकम. यस पंच, बॉल द्यायचे. मैदानाच्या आतमध्ये 2 षटक झालेले आहेत आणि 2 षटकांसाठी आपण पाहिलं तर जवळजवळ 10.5 मिनिटे लागलेली आहेत. 4.5 मिनिटाचं हे षटक असेल, लक्षात असू द्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. टायमर थोडंसं स्टॉप केलं गेलंय चेंडू येईपर्यंत. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. कल्पेश लवकरात लवकर आज बाद झाल्यानंतर सुशांत वजेवर जिम्मेदारी आली. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं, मी तर म्हणेन घड्याळाचा अलाराम जागा करत नाही तर आपल्याला जबाबदारी जागी करते, आणि ती जबाबदारी यावेळेला जरूर घेतली गेली. सुशांत वजेने फुलटॉस बॉलला अगदी सहजगत्या बाहेर फेकून दिलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार पाहायला मिळाला. फुलटॉस बॉलची प्रतीक्षा करत असतात, कारण आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. या 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नाहीत, आणि तेच आपण पाहिलं की फुलटॉस बॉल हा कधीच वाया घालवायचा नसतो. ते सुशांत वजेने करून दाखवलं. 19 रन. वंश येतोय. वंशने या अगोदर अतिशय सुंदर गोलंदाजी केली याच खेळपट्टीवर. कुंदन गरत आफ्टर लंच नंतर येत आहेत. अप्रतिम चांगला वेग आणि तीच दिशा पाहायला मिळते. वंश एक अपकमिंग यंग टॅलेंट, नवतरुण उभारता सितारा खेळाडू. करण यावेळेला जयेश रावरेच्या हातामध्ये चेंडू विसावला. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. डॉट बॉल. गोलंदाज वंश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला प्रतिम स्कूपचा फटका पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक खेळला, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळतो. रिस्क घेतली तन्मयच्या बॅट मधून. एक अप्रतिम चौकार पाहायला मिळतो. 4 रन. निलेशजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी प्रसादजी किनी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. धन्यवाद अनंत पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे सुधीरजी किनी साहेब. 23 रन, 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 23 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक 3 आहे. बॉल तयार. वंश तन्मय. इथून पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकदा वर्जित केली जाईल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल वर भर दिली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. युवा उंबरोळी या टीमची आपल्याला पाहायला मिळते 24 या धावसंख्येवर. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण पाहणार आहोत. एका साईडला संघ असेल ध्रुव 11 सातपाटी वर्सेस आशिष लॉजिस्टिक्स धाकटी डहाणू. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता यावेळेला ऑन साइडला फटका तर छान आहे. टायमिंग बेमिसाल पाहायला मिळतं आणि इथून सरळ चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट बाय सुशांत वजे. मॅग्निफिसंट टायमिंग. संघाची धावसंख्या 30. काय फटका खेळला होता. आक्रमकता सिद्ध केली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 30 वर जाऊन पोहोचले गेली. फक्त वेगेचा फायदा घेतला सुशांत वजेने. टायमिंग साध्य केलं. जसा चेंडू वेगाने आला तशीच बॅट फिरवण्याची शैली अप्रतिम. दोन्ही पाय जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकतायत फुटवर्क काम करत असताना. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या धावा या बॅट मधून अगणित. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 30 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय. 30 रन. ऑफ साइडला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले. फिल्डर येईपर्यंत चेंडू यावेळेला निघून जाईल. 4 धावांकरता. ग्रेट बॅटिंग बाय सुशांत वजे इज ऑन अ फायर. सुपर बॅटिंग. कलात्मक फलंदाज यावेळेला पाहायला मिळतोय.
कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34, 34 रन. 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या षटकातील. चांगली रणनीती आखली गेली. पहिले 2 बॉल आपण पाहिले तर डॉट आल्यानंतर स्वतःची गुणवत्ता यावेळेला सिद्ध करत असताना गोलंदाज वंशला विकेट मिळेल का? इथून जर आपण पाहिला तर नो बॉलचा इशारा जरूर आला. कशा पद्धतीने असेल तर यावेळेला आपण पाहतायत ओ स्टेपिंग आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. राऊंड द विकेट आल्यानंतर कधी कधी थोडीशी द्विधा मनामध्ये गोलंदाज असतात. त्यांचा रनअप चुकतो. रनअप चुकल्यानंतर मात्र अशा पद्धतीने तुम्हाला नो बॉल जास्तीत जास्त पाहायला मिळतात. या अगोदर अवधूत दांडेकरला आपण पाहिलं होतं पॉपिंग क्रीज मध्ये त्याचे जरूर जे फूट होते ते टच व्हायचे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 35 रन्स. शेवटचा बॉल फ्रेडचा बॉल. या वेळेला आपण पाहतायत हा सुद्धा नो बॉलचा इशारा राऊंड द विकेटने आल्यानंतर किती मात्र जरूर आपण पाहू शकता त्याचा परिणाम होतोय हे वंश यावेळेला जाणत असताना. कदाचित टच झाला असता हा चेंडू बॅटला तर डेफिनेटली लॉंग स्टॉप रिझनला किंवा फाईन लेगला त्याचा फायदा मिळाला असता. चौकारात संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. 36 रन. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण विचार केला तर 5 बॉलचा खेळ झालाय. चिंचणी टीम तर एका साईडला आपण पाहतायत युवा उमरोळी. वंश एक अपकमिंग यंग टॅलेंट आहे. अच्चुबारी त्याला समजावतायत वंश तुझी लेंथ आणि लाईन जी आहे ती मात्र तू या ठिकाणी स्वीकार. बिनधास्त बॉलिंग कर हे दर्शवत असताना, कारण एका मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरता त्यावेळेला तुम्ही फ्री माइंडने खेळायला पाहिजे, कोणताही दबाव न घेता. यावेळेला फ्रीच्या बॉलवर जरूर खेळलेत आणि सरळ चेंडू निघून जातोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. पाहता पाहता यस थर्ड अंपायर रेफर केलं गेलं या आपण चेक करूया. अनुराग चव्हाण कॉमेंट्री बॉक्स मध्ये रेस्ट करत असताना षटकार षटकार ह्या वेळेला आपण पाहतायत ऑनलाईनच्या बाहेर होते आणि इथून जर आपण पाहिलं तर षटकार आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42 वर जाऊन पोहोचले गेली. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 14च्या सरासरीने आतापर्यंत खेळी करतायत. 42 रन्स. जयेश रावरे वंश पहिला बॉल वगळतात, तदनंतर चौकार, सिंगल, षटकार, चौकार, 2 बॉल 9 आणि तदनंतर षटकार. संघाची धावसंख्या तब्बल 42च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 42 रन्स. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सुशांत वजे स्वतः स्ट्राइक घेतायत. चांगली या वेळेला जरूर विचारसरणी. लेग बाईचा इशारा विशाल नाईक सरांकडून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवर. का मला 3ऱ्या क्रमांकावर पाठवलंय सुशांत वजे त्याचं उत्तर देत असताना, कारण मी भरवशाचा फलंदाज आहे. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 24 धावा येत आहेत. सुरेख फलंदाजी करत असताना जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे सुशांत वजेच्या. संघाची धावसंख्या 43 रन्स. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. आशिष लॉजिस्टिक्स धाकटी डहाणू टीमचा कॅप्टन आणि त्याचप्रमाणे ध्रुव 11 सातपाटी टीमचा कॅप्टन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. नेक्स्ट मॅच वसई विरार आणि पालघर डहाणू. ह्या वेळेला आपण पाहतायत परिपूर्णतः सरळ चेंडू निघून जातो. एक वेगळ्या शैलीने बॅटिंग करताना आपण पाहू शकलात. काय फटका खेळला आणि सरळ चेंडू. कैलासवासी कुमार अमोल पाटील भावपूर्ण श्रद्धांजली. हा त्रिवार अभिवादन देणारा षटकार होता. सुशांत वजेच्या बॅट मधून पूर्णपणे फुटवर्कचा वापर केला. अगदी अच्चुबारीच्या जवळ जाऊन या चेंडूला खेळल्यानंतर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. हा चेंडू वेगाने आला.
चुबारीच्या हातातून चेंडू सुटतोय परंतु कोणतीही धाव येत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचली गेली युवा उंबरोळी या टीमची. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे, दोन्ही संघांकडे तेवढंच पोटेन्शियल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथे फलंदाज बाद होताना बॅटची एज घेत आपण पाहू शकताय. बॅक टू द डगआउट, गॉन. आदरणीय सन्माननीय अनंत पाटील साहेब चिखलपाडा यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं आभार व्यक्त करीत आहे. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन हा शेवटचा आणि अंतिम कॉल असेल दोन्ही संघांसाठी. ध्रुव 11 सातपाटी आणि त्याचप्रमाणे आशिष लॉजिस्टिक्स धाकटी डहाणू. संघाची धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 49 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. 2 बॉल आहे शेवटचे आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिन्मयला आपण पाहतायत. पहिल्याच मॅच मध्ये चिरागने सुपर बॅटिंग केली गेली होती. इथून जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर बॅकअप चांगला मिळतोय. सिंगल मेल या सिंगलच्या सहाय्याने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचली गेली. सांघिक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं. चांगली रणनीती. शेवटचा बॉल आहे. मयूर मर्दे यावेळेला उपस्थित होत आहेत, म्हणजेच आशिष लॉजिस्टिक्स धाकटी डहाणू टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. तर ध्रुव 11 सातपाटी टीमचे कॅप्टन चला या लगेच. शेवटचा बॉल. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर जयेश रावरे. स्लोवर वन चेंडू जरूर होता. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावेल. चांगली फेकी केले. तत्पूर्वी फलंदाज बाद होईल का? यस, डेफिनेटली 1 रन्स मिळेल. संघाची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचली आणि 53 रनचं टार्गेट सेट केलं गेलं युवा उमरोळी या टीमने प्रतिस्पर्धी संघ चिंचणी या टीम समोर. ध्रुव 11 सातपाटी टीम चा कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आपण करूया लगेच टॉस. या निलेशजी पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करायचंय. आपण निलेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते राजनपाडावरून उपस्थित झालेले आहेत. देवेश पाटील, बाप्पा मोरे आणि अमोल 11 देवेश पाटीलला या ठिकाणी कॉल करतील. अमोल 11 आणि बाप्पा मोरिया या ठिकाणी. धन्यवाद निलेशजी पाटील साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. यस मयूर, टॉस जिंकलेला आहे तर काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षक. एनी चेंजेस? नाही आहे त्यासाठी. ओके, थँक्यू व्हेरी मच मयूर मर्दे. तर टॉस नुकताच झाला आणि आशिष लॉजिस्टिक्स धाकटी डहाणू टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल.
विजयासाठी 53 रनचं टार्गेट सेट केले गेले. सामन्याला होते सुरुवात. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिला डाव आपण त्या मिनिटातच संपवला. भव्य निलेश पाटील राजनपाडा यांच्याकडून मंडळाला भरीव रक्कम 3000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून विशेष सहकार्य लाभल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. 53 रनचं टार्गेट सेट केले गेले. 2 फलंदाज, 2 बॅटर, विस्फोटक आणि विध्वंसक गोलंदाजांचा कर्दनकाळ अच्छू बारीला आपण पाहतायत. तर एका साईडला जयेश रावरेला आपण पाहू शकाल. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख. तर पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. दीपेश यांना आपण पाहू शकाल. एक डावखुरी हाताचा गोलंदाज आणि विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज खरी कसोटी यावेळेला लागेल, कारण हे बॉल आहेत आपण पाहतायत 24 कॅरेट क्रिकेट टेनिस बॉल फुलटॉस चॅम्पियनशिप म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. आणि इफ इट्स क्रिकेट देअर हॅज टू बी अ फुलटॉस, हे या फुलटॉस बॉलचं स्लोगन. चला वेळ दौडू नका, चला घाई करा. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटातच फेकली गेली पाहिजे, त्याची दखल घ्यायची आहे. टायमर सेट झालेला आहे. पहिल्या बॉल पासून आपण पाहणार आहोत. बरोबर 1:39 झालेत. इथून 15 मिनिटांचा जर अवधी घेतला तर 1:54 ला मॅच 1:40 झालेत, म्हणजे 1:55 ला मॅच कंप्लीट झाली पाहिजे. स्ट्राइक चेंज होत असताना चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दीपेश. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. पहिला बॉल सज्ज होईल. जयेश रावरे बॅटिंग करताना. पहिलाच बॉल जयेश रावरेचा. टायमिंग अप्रतिम पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. सुरेख हर्षने चेंडूला स्टॉप केला, आतमध्ये ढकललं. चिन्मय पुढे सरसावतायत, बॅकअप साठी येत आहेत. 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 वर. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं बंधन आहे. गोलंदाज दीपेश आपल्या गोलंदाजी मार्कवर 1:40 ला बॉल यावेळेला जरूर टाकलाय. तर 15 मिनिटे इथून टायमर सेट केले गेले. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला स्विचचा फटका. क्लास टायमिंग. बिटवीन द गॅप मध्ये खेळाडू कक्षेला सलामी देणारा हा अप्रतिम चौकार. 4. दोन बॉलच्या समाप्तीनंतर 6 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. जयेश रावरे पहिल्या मॅच मध्ये नव्हता. या मॅच मध्ये मात्र आता कणखर बॅटिंग करताना त्याने खेळपट्टीचा परिपूर्ण अंदाज बांधला. बॅटचा उपयोग केला गेलाय. स्ट्रेट ड्राइव्हच्या माध्यमातून हा फटका अप्रतिम साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळतोय. 1 बाउन्स चौकार. गुड शॉट. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 10 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं बंधन आहे. जयेश रावरे चांगली बॅटिंग करताना लयबद्ध झाला. या 3 बॉल मध्ये 2 चौकार आलेत लगातार. बॅक टू बॅक आपण पाहू शकाल. ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. पॉवर प्ले मध्ये कशा धावा जमवायच्या, कशा पद्धतीने सलामीवीरांनी चांगली सुरुवात करायची याचं फॉर एक्झाम्पल दर्शवत असताना फुलटॉस बॉल होता. ही संधी होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. आणि इथून आपण पाहतायत व्हाईट बॉल विरल नायर सरांकडून येतोय. स्वतःवर रिॲक्शन करत असताना की गुडघ्यावर बॅलन्स करत लॉक करायला पाहिजे होतं, परंतु तसं काही करता आलं नाही. कारण कधी कधी अशा प्रकारचे बॉल आल्यानंतर बॅटचा टॉपेज लागून सुद्धा विकेट मिळण्याचे चान्सेस असतात. परंतु इथून आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या खूपच बाहेर होता हा बॉल आणि 1 रन्स ऍड झाली. 11 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. अप्रतिम ऑफ साइडला खूप चांगला फटका तर आहे. हर्ष पुढे सरसावेल, फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या
12 वर जाऊन पोहोचले गेली. चांगली स्टार्ट मिळाले. अपेक्षित धाव संख्या उभारली आतापर्यंत 53 धावांचा पाठलाग करत असताना बॉल फेकून झाले ते 4. दीपेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना फील्ड सजवली गेले. पॉइंटचा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर नाहीये, मिड ऑफ नाहीये, शॉट मिड ऑफला घेतला गेलाय. कल्पेश मडवीला आपण पाहू शकाल. ऑफ साइडला अच्चुबारी खेळतोय जरूर, परंतु इथून कॅच ड्रॉप. कदाचित हा झेल मात्र किती महागडा ठरेल, येणारी वेळ दर्शवली जाईल. थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल प्रथमेशला. अच्चुबारीने अलगद झेल आला होता, परंतु इथे हे काय घडलं गेलं. ज्या प्रथमेशने एका हातामध्ये झेल घेण्याचा पराक्रम केला लॉंग ऑनला, त्याच प्रथमेशने या वेळेला मात्र हा झेल सोडला आणि इथून कदाचित ही मॅच सुटले की काय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. पाहूया, येणारी वेळ दर्शवेल. डेफिनेटली 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक पहिलं 5 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑफ साइडला सुरेख फटका पाहायला मिळतोय. हरीश पुढे सरसावेल. हर्ष यावेळेला पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. इथून जर आपण पाहिलं तर आता बॉल आहे तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 39. 13च्या ऍव्हरेजने खेळावं लागेल. हर्ष एक चांगला हरवणारी गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. दोन्हीही कट करण्याची त्याच्याकडे शैली आहे. लेग कटर आपण पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीने पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. तर षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं 14 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर विजयासाठी 39 रनची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अठरा बॉल आणि 39 रन. युवा उमरोळी वर्सेस चिंचणी या दोन संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर कडवी लढत. यानंतर एक बिग फाईट, बिग मॅच पाहायला मिळेल. धाकटी डहाणू आशिष लॉजिस्टिक्स पाहायला मिळेल. ध्रुव 11 सातपाटी या टीम बरोबर दोनात करताना पाहायला मिळेल. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकणार आहोत. हर्ष ऑन साइडला पहिल्याच बॉलवर जयेश रावरेच्या बॅटमधून कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी काय कणखर षटकार पाहायला मिळतोय. झंझावती बॅटिंग. 6 रन. हर्षच्या पहिल्याच बॉलवर आपण पाहतायत धमाकेदार सुरुवात केली गेली. 20 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. सुशांत वजय विकेट किपरची भूमिका निभावताना संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकतायत 33 रनची आवश्यकता आहे. खूप चांगली कला या गोलंदाजाकडे आहे. बोटांतील जादू दर्शवत असताना सातत्याने पाहायला मिळतो. टेंबोडे, श्रेया 11 टेंबोडे संघाच्या अगेन्स्ट काय गोलंदाजी केली होती. एकदा प्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी हर्षच्या माध्यमातून पाहायला मिळते. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या खेळाडूंकडे टॅलेंट ठासून भरलेला आहे. आणि पुढे जायचं असेल तर महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मेंटेन कराव्या लागतात. आपल्या अंगी असलेली शिस्त, एकमेकांचा आदर करणं, सिनियर खेळाडूंचा मान सन्मान करणं आणि खास करून डाऊन द अर्थ जमिनीवर पाय ठेवून मात्र पुढे चालत राहणं चांगल्या पद्धतीने. ग्रेट डिलिव्हरी, ग्रेट डिलिव्हरी. जयेश रावरे सारख्या एक चांगल्या फलंदाजाला बीट करतोय. यावरून क्वालिटी त्याची स्पष्टपणे निदर्शनास येते. ग्रेट बॉलिंग. पहिल्या मॅच मध्ये चिराग तरीच्या बॅट मधून धावांचा वेग वाढला. मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला. विकी पाटील यांना आपण पाहू शकतायत. एक अतिशय बॅकबोन आहेत या संघाचे. नितेश पाटील, मिंकी दादा नेहमीच मात्र युवा उमरोळी संघाला
हे प्रेरणास्थान राहिलेले आहेत आणि प्रभाकरजी पाटील साहेब त्यांचे 2 सुपुत्र आपण पाहू शकतात। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 रन। टॉस बॉल होता, विकी पाटील यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय। यावेळेला आपण पाहतायत व्हाईट बॉलचा इशारा विशाल नाईक सरांकडून येतोय। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 21 च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेली। बॉल फेकून झाले ते 4। षटक क्रमांक दुसरा आहे। एकदा बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर हर्ष। 10 ते 15 पावलांचा रनअप। अनुराग चव्हाण एंड कडून यावेळेला ऑन साइडला शफल झाले। फटका तर छान आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल आणि इथून आमचे लाडके प्रेक्षक राजे साक्षीदार आहेत, ते सांगतायत की षटकार यावेळेला मिळेल। चांगले प्रयत्न केले होते परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही आणि इथून आपण पाहू शकताय षटकारात परावर्तित झालं। संघाची धावसंख्या 27। बॉल आहे 13 आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 26 रनची आवश्यकता असेल। अतिशय चांगली दमदार आणि सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते जयेश रावरे। यावेळेला ऑन साइडला खेळला गेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे। फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत। यस गॉन। जयेश रावरेच्या चांगल्या खेळीला पूर्ण विराम, फुल स्टॉप। दारूची नशा ही लईच न्यारी, वालाच्या शेंगांचा चाकणा भारी, तो मॅकडॉलचा खंबा नाईला, तो मॅकडॉलचा खंबा नाईला, मैतर गेलाय पांगा वालाच्या शेंगा। 8 मिनिटे यावेळेला लागलेले आहेत उमरोळी टीमच्या गोलंदाजांना 2 षटके टाकण्यासाठी, म्हणजे तुमच्याकडे 7 मिनिटे अजून सुद्धा आहेत या षटकासाठी। टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट। क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिलंय क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम। सभ्य माणसांचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिले गेलंय। जरी हा खेळ इंग्लंडला जन्माला आला तरी सुद्धा त्याचं संगोपन आणि जतन जे पालन पोषण केलं ते भारतीयांनी, म्हणूनच आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले आहे। सुगीचे दिवस सुद्धा आपण विसरून चालणार नाहीयेत। गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी माझे खेळाडू सांगत असतील त्यावेळेला जर अशा पद्धतीने फॅसिलिटी असत्या तर कदाचित आम्ही आज इंटरनॅशनल क्रिकेट सुद्धा खेळू शकलो असतो। परंतु काही खेळाडू आपण सातत्याने पाहिले हाफ ट्रॅकवर खेळले, स्लीपरवर खेळले। एक बॅट, सावरीची बॅट असेल ती बॅट सुद्धा मात्र खेळून काढलं। एखाद्या ठिकाणी कुठेतरी वीर दिसायची आणि तिथून मात्र आपण पाहू शकता एक निळ्या रंगांचा जर आपण पाहिला तर कधी कधी पिंप आपण पाहू शकलात आणि त्याच्यातून पाणी घेऊन आता नवजोतजीने एक खेळाडूला मात्र किती फॅसिलिटी आलेत। यावेळेला अप्रतिम अच्चुबारू जबरदस्त फटकेबाजी करणारा खेळाडू सरळ चेंडूला पाठवतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। अच्चुबारी हे नाव नाही तर ब्रँड आहे, ब्रँड इज ब्रँड। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचली गेली। तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉल वर कल्पेशच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर। ही ताकद आहे या खेळाडूची, गोलंदाज समोर कोणताही असो। या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय, काय जबरदस्त पंच केला गेलाय, सरळ चेंडू निघून जाईल। थर्ड मॅनला 1 बाउन्स, चौकार, गुड शॉट। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37 विजयासाठी आता मात्र आपण पाहू शकाल 16 रनची आवश्यकता आहे। 10 बॉल आणि 16 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं। राजेश शोगेच्या अगेन्स्ट काय बॉल तो खेळला होता, अगदी पायातला बॉल, फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका। इथून अप्रतिम फटका तर छान आहे, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, पाहत राहतील। सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर। सुपर बॅटिंग क्वालिटी ऑफ क्रिकेट यावेळेला दर्शवत असताना अच्चुबारी
संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर 43 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. आता 10 रनची आवश्यकता. बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉल मध्ये 10 रन्स. सुंदर फटकेबाजी करत असताना कल्पेशच्या अगेन्स्ट आपण पाहतायत. वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, उंची जास्तीत जास्त गाठली जाते. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि चुकी करतायत. मिस्टर हर्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. फेकी करतील तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर 45. झेल खूप महत्वाचे असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. अच्चुबारीचा झेल प्रथमेशने सोडल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही अच्चुबारीने की आता मला संधी आहे, या संधीचं सोनं मला करायचंय आणि हेच मात्र दर्शवत असताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा जबरदस्त हा चेंडू आपण पाहू शकताय. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने बॅट फिरवण्याची शैली, चहूबाजूने खेळण्याची कला मात्र या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळते. प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 7 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केले, चहू बाजूने खेळलेत. यावेळेला रेडी झाले नव्हते आणि त्याच कारण अच्चुबारी ह्या वेळेला आपण पाहताय सेट नव्हते. कल्पेश या खेळाडूकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल आहे, परंतु गोलंदाजीमध्ये त्यांनी चुणूक दाखवली नाही. 53 रन्स, एक फायटिंग टोटल. ऑफ साइडला खेळला गेला आणि स्टायलिश फिनिश करताना पाहायला मिळतोय. एक वेगळाच भन्नाट फॉर्मामध्ये रिलॅक्स आणि आरामदायक फलंदाजी कशी असावी हे अच्चुबारीने यावेळेला दाखवून दिलं गेलं. चहू बाजूने खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू अच्चुबारी. सुपर बॅटिंग. कॉंग्रॅच्युलेशन चिंचणी टीम अँड हार्ड लक युवा उमरोळी. आपण आलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद.